मित्रांनो नमस्कार. मी 4-5 दिवसापासून बघतोय के वेस्टचे जे वॉर्ड ऑफिसर आहेत ते जुहू बीचवर जिथे सगळा कचरा या पावसामध्ये जमलेला आहे तिथे आमदार अमित साटम आणि त्यांच्याबरोबर 3 ते 4 नगरसेवक आणि प्रभाग समिती अध्यक्ष रोहन राठोड यांच्याबरोबर मी बघितलं. मी त्यांना सजेशन पण दिलं. आता त्यांचं सजेशन हे आहे की ते जिथे नाला आहे त्याच्या कोपऱ्यावर जाळी बसवत आहे. कोपऱ्यावर जाळी बसून काय होणार आहे, त्या नाल्यामध्ये जो झोपडपट्टीतली लोक तुम्हाला माहिती असेल अशा झपला थैली असे त्याच्यामध्ये असा कचरा गुंडाळतात आणि असा फिरवून असं फेकून देतात. कधी फेकतात? रात्रीच्या वेळी, म्हणजे लोकांना कोणाला कळू नये. तर याबद्दल मी त्यांना सजेशन दिलं की जेवढ्या म्हणजे नाले आहे त्या प्रत्येक नाल्याच्या वरती जाळी बसवा जिथपर्यंत झोपडपट्टी आहे. म्हणजे ही झोपडपट्टीतली लोक त्या नाल्यामध्ये कचरा टाकणार किंवा प्लॅस्टिकचं झबला थैली वगैरे जाणार नाही. आता बघू ते काय करतायत. पण आणि दुसरं एक सजेशन मला द्यायचं आहे की वॉर्ड ऑफिसर तुम्ही निघाला एक 5-6 दिवसापासून तुम्ही कंटिन्यू ऑफिसमध्ये न बसता तुम्ही जुहूवर फिरताय या कचऱ्यासाठी. करोडो रुपयाचा खर्च होतोय. अहो साहेब, तुम्ही सोमवारी शुक्रवारी सोडून जे 5 दिवस तुमच्याकडे असतात आमच्यासारख्यांना भेटायला तर देत नाही ना. मग अशा वेळी तुमच्या भागामध्ये जिथे जिथे काम चालतं, कॉन्क्रीटचं चालतं, रस्त्याचं चालतं, गटाराचं चालतं, अहो तुम्ही जाऊन जरा बघा ना ती कामं. त्याच्यामध्ये खरं लोखंड किती वापरलं आहे, त्याच्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये किती सिमेंट किती कॉन्क्रीट वापरलं आहे हे तुम्ही बघा ना जाऊन. त्याच्यानं थोडं एकदम क्लिअर होऊन जाईल. आता तुमचा जो वेळ जातो आहे, एवढे दिवस तुमचे जात आहेत, त्यापेक्षा तुम्ही जिथे जिथे मुंबईमध्ये कामं होतात तिथे स्वतः लक्ष घाला. तुमची माणसं कोणी लक्ष घालणार नाही आहेत, कारण ते एकदा कॉन्ट्रॅक्ट देतात, काम होऊन जातं त्यांना त्यांचं मिळालेलं असतं. तुम्ही जे तिथे खुर्चीवर बसले आहे, तुम्ही निघा. जिथे जिथे कामं होतात तिथे तुम्ही जाऊन बघून घ्या कुठे कुठे काय काय आहेत. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिम मुंबई.